विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या एक 5-6 व्हिडिओच्या माध्यमातून व्यवहार अध्ययन या घटकाला आपण सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये व्यवहार अध्ययनाचं पहिलं प्रकरण आपण बघितलेलं आहे ते म्हणजे बँकेचे व्यवहार। तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यवहार अध्ययनामधला पुढचा भाग बघणार आहोत। प्रकरण क्रमांक 2 उद्योजकता नावाचं प्रकरण आहे। तर उद्योजकता प्रकरणाशी संबंधित थोडासा भाग 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला झालेला आहे, ज्यामध्ये साधारण एखादा उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी कशा पद्धतीचं व्यवस्थापन लागतं तो भाग तुम्ही गेल्या वर्षी अभ्यासलेला आहात। म्हणजे उद्योगधंद्याचं व्यवस्थापन असा धडा तुम्हाला 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये होता आणि त्याच उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनानंतर ज्या गोष्टी येतात एखाद्या उद्योगधंद्यामध्ये तो भाग या ठिकाणी दिलेला आहे, ज्यालाच उद्योजकता असं म्हटलेलं आहे। या प्रकरणामध्ये एक 3-4 गोष्टी दिलेल्या आहेत। म्हणजे उद्योजकता ही नेमकी संकल्पना काय आहे, त्यानंतर उद्योजकतेची वैशिष्ट्य काय आहे, उद्योजकता ही बाजारपेठा किंवा इतर गोष्टींमध्ये काय परिणाम करते, उद्योजकतेवरती या आताच्या आधुनिकीकरणाचा आणि जागतिकीकरणाचा नेमका परिणाम कसा होतो, आणि या प्रकरणामध्ये सरतेशेवटी एक 6-7 उद्योजक, प्रसिद्ध उद्योजक त्यांची माहिती दिलेली आहे। मग ज्यामध्ये नरेश गोयल किंवा आपले धीरूभाई अंबानी, टाटा आहेत, अजिम प्रेमजी आहेत, अनेकांची माहिती, एक 6-7 जणांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या देशामध्ये नाव कमवलेलं आहे। तर त्याचा भाग आपल्याला शेवटी या पाठामध्ये बघायचा आहे। तर प्रकरण छोटं आहे, कारण जो तुम्हाला 30% अभ्यासक्रम गाळलेला आहे, तर या प्रकरणामधला सुद्धा थोडा भाग गाळलेला आहे। तर तो भाग गाळून आपण पुढचा भाग या ठिकाणी बघणार आहोत। पण साधारण प्रत्येक काय म्हणतो की या प्रकरणामध्ये जे मुद्दे आहेत त्या प्रत्येक मुद्द्याचं थोडक्यात विश्लेषण तुम्हाला मी करून देणार आहे। जरी गाळलेला असला भाग तरी आपण त्याच्याशी संबंधित काही गोष्टी या ठिकाणी बघणार आहोत। तर बघू आपण हे प्रकरण। दुसरं प्रकरण आहे ज्याचं नाव आहे उद्योजकता। तर एखादा उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी जी क्रिया करावी लागते त्यालाच उद्योजकता असं म्हणतात। म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये एक काय म्हणतो की म्हण प्रचलित आहे, म्हणजे एखादा मुलगा जर एकसारखं काहीतरी घरात उचापत्ती करत असेल तर त्याला म्हणतात की नको ते धंदे करतोस। तर तसंही आहे की उद्योजकता म्हणजे नवीन नवीन काहीतरी क्रिया करत राहणं आपल्या उद्योगधंद्यांमध्ये। मग त्यामध्ये नाविन्यता आणणं असेल, सृजनात्मकता आणणं असेल, अशी अखंड चालणारी क्रिया आहे आणि त्याचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे। तर इथे गेल्या वर्षी जे प्रकरण तुम्ही बघितलेलं आहात उद्योगधंद्याचं व्यवस्थापन, तर त्याच्यामध्ये 4 गोष्टी होत्या आणि त्या 4 गोष्टीला अनुरूप आपल्याला इथे संदर्भ बघायचा आहे की ज्याच्यामध्ये ज्या 4 गोष्टी इथे दिलेल्या होत्या, ज्यामध्ये साधारण पहिला एक मुद्दा तुम्हाला दिला होता जमीन, त्यानंतर दुसरा मुद्दा दिला होता भांडवल, त्यानंतर तिसरा मुद्दा ज्याच्यामध्ये होता कामगार, आणि चौथा मुद्दा आहे ते म्हणजे संगठन। असे 4 गोष्टी तुम्हाला गेल्या वर्षी उद्योगधंद्याचं व्यवस्थापन याच्यामध्ये दिलेल्या होत्या, जमीन, भांडवल, कामगार आणि संगठन। की एखादं उद्योगधंद्याचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर या 4 गोष्टी लागतात आणि या 4 गोष्टींच्या अनुषंगाने जी क्रिया चालते त्यालाच उद्योजकता असं म्हणतात। म्हणजे आता या 4 गोष्टी ज्या दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये एखादा उद्योगधंदा जर आपल्याला स्थापन करायचा असेल तर पहिल्यांदा काय लागते, जमीन लागते, म्हणजे इमारत बांधण्यासाठी। मग आपण इमारत बांधली म्हणजे उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी जी इमारत लागते ती जमीन खरेदी करून इमारत बांधली, इमारतीनंतर भांडवल लागतं। हे भांडवल कशासाठी लागतं, तर पहिल्यांदा कच्चा माल घेण्यासाठी असेल, यंत्रसामग्री उभं करण्यासाठी असेल, या सगळ्या गोष्टीसाठी, म्हणजे ज्याला आपण अंतर्गत व्यूहरचना असं म्हणतो, ज्यामध्ये कच्चा माल आला, यंत्रसामग्री आली, इतर आणि काही तुमचं फर्निचर, डेस्कटॉप या सगळ्या गोष्टी आल्या, तर त्यासाठी भांडवलाची गरज लागते। भांडवल लागली की त्यानंतर कामगार लागतात, कारण आपण यंत्र आणून बसवली तर ती यंत्र चालवणारे आणि त्याचं मेंटेनन्स बघणारे म्हणजे कुशल आणि अकुशल कामगार लागतात।
त्यामुळे भांडवलानंतर गरज लागते कामगाराची, त्यामुळे कामगार सुद्धा जमा करावे लागतात, ती क्रिया आहे. कामगार झाले, त्यानंतर शेवटची क्रिया लागते ती म्हणजे संघटना. हे अतिशय महत्वाचं तत्व आहे. हे कशासाठी लागतं तर या सगळ्या गोष्टी यशस्वी करण्यासाठी संघटना लागते. म्हणजे कशाच्या बाबतीत तर समजा आपण एक छोटंच फक्त उदाहरण सांगतो की आपण एखाद्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून आपण एखादा उद्योग किंवा एखादी वस्तू तयार करतो, तर ती वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी जी क्रिया लागते त्याला आपण संघटना असं म्हणतो. म्हणजे आता आपण समजा एखादी छोटी वस्तू कुठली तयार केली, आता आपण एखादं सौंदर्य प्रसाधन आपण घेऊ की कच्च्या मालावर प्रक्रिया करून आपण सौंदर्य प्रसाधन तयार करतो आहोत, तर ते सौंदर्य प्रसाधन ग्राहकापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग आता आपल्या या देशामध्ये किंवा जगामध्ये अशी असंख्य सौंदर्य प्रसाधनं आहेत जी कशी वापरायची याचं ज्ञान कुणालाही नव्हतं. म्हणजे फेअर अँड लवली ही तोंडालाच लावली जाते हे अगोदर कोणालाही माहीत नव्हतं. ते जाहिरातींच्या माध्यमातून कळलं की फेअर अँड लवली नावाची क्रीम ही चेहऱ्यावरती ग्लो किंवा फेअरनेस येण्यासाठी म्हणून लावली जाते. हे आपल्याला कोणी सांगितलं? एका जाहिरातीने सांगितलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी जी क्रिया लागते त्याला उद्योगधंद्यामध्ये संघटना म्हणतात. सांगण्याचं तात्पर्य एक आहे तर आपण एखाद्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून समजा एखादी वस्तू तयार करत असेल, समजा ती सौंदर्य प्रसाधन असेल, ते सौंदर्य प्रसाधन ग्राहकापर्यंत पोहोचवायचं, यासाठी जी संघटना लागते. म्हणजे पहिल्यांदा काय लागतं तर बाजारपेठ मिळवावी लागते. बाजारपेठ मिळवल्यानंतर जाहिराती कराव्या लागतात. जाहिराती केल्यानंतर दलाल कमिशन एजंट शोधावे लागतात की जे ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवतील किंवा विक्रेत्यांपर्यंत वस्तू पोहोचवतील. ते दलाल कमिशन एजंट पाहिजे, मग विक्रेते पाहिजे. या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, व्यवस्थापन करावं लागतं, तरच आपण उत्पादित केलेली वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचणार आहे. जर आपण उत्पादन केलेली वस्तू मधल्या दलाल किंवा मार्केटिंग करणारी लोक बाजारपेठेपर्यंत जर आपण नेऊन पोहोचवलीच नाही, त्याचं महत्व जर आपण कळू दिलं नाही, तर आपली उत्पादन केलेली वस्तू विकलीच जाणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे दलाल शोधणं असेल, कमिशन एजंट शोधणं असेल, विक्रेता शोधणं असेल, बाजारपेठ शोधणं असेल, या सगळ्या गोष्टी जिथे कराव्या लागतात याला संघटना असं म्हणतात. त्यामुळे एखादा उद्योगधंदा स्थापन करायचा असेल तर या 4 गोष्टी लागतात आणि या 4 गोष्टी जो करतो त्यालाच उद्योजकता म्हणतात. कारण हे सगळं कुणाकडून तरी करावं लागतं, व्यवस्थापन, त्यालाच उद्योजकता असं म्हणतात, उद्योगशील असं म्हणतात. जो एखादं काम करण्यासाठी जी क्रिया करतो, पण इथे उद्योगाशी निगडीत असं सांगितलं आहे की एखादी वस्तू उत्पादन करण्यासाठी, एखादा उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडून जी क्रिया केली जाते यालाच उद्योजकता असं म्हणतात. तर ही संकल्पना नेमकी आली कुठून तर ही फ्रेंच भाषेतून आली आहे की एंटरप्रेंडे नावाचा शब्दप्रयोग आहे की ज्या एंटरप्रेंडे या शब्दामधून उद्योजकता हा शब्दप्रयोग पुढे आलेला आहे. एंटरप्रेंडे म्हणजे एखादं काम करण्यासाठी केली जाणारी क्रिया, याला एंटरप्रेंडे असं म्हणतात फ्रेंच भाषेमध्ये. आणि त्याचाच शब्दप्रयोग आपल्या इथे आला तो उद्योजकता. एखादी वस्तू उत्पादन करण्यासाठी उद्योजकाकडून जी क्रिया हाती घेतली जाते यालाच उद्योजकता असं म्हणतात. तर याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एखादा उद्योगधंदा स्थापन करून वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे तुम्ही जे गेल्या वर्षी अभ्यासलेला आहात त्या सगळ्या संदर्भ या ठिकाणी आपल्याला बघावा लागेल किंवा तो आठवावा लागेल की आपण कुठल्या पद्धतीची वस्तू उत्पादन करणार आहे, ती वस्तू बाजारपेठेत विकली जाईल का, ग्राहक ती विकत घेतील का, त्याचा सरकारी धोरणाचा काय परिणाम त्याच्यावरती होईल किंवा लोकांच्या मानसिकतेचा काय परिणाम होईल, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन वस्तूचं उत्पादन करावं लागेल. आपण बाजारपेठ शोधत असताना सुद्धा अशी बाजारपेठ शोधली पाहिजे की आपण ज्या वस्तूचं उत्पादन घेतो ती वस्तू त्या बाजारपेठेमध्ये विकली गेली पाहिजे. त्याचंही कारण आपण समजा तमिळनाडूमध्ये वस्तू उत्पादन करणार आहोत आणि असं आपण ठरवलं
की आपल्यासाठी तामिळनाडू राज्य चांगलं आहे आणि चला आपण तामिळनाडूमध्ये जाऊ, तिथे जमीन शोधू, भांडवल गोळा करू, कामगार शोधू आणि वस्तूचं उत्पादन करू आणि आपण ठरवलं की जाऊ आणि तामिळनाडूमध्ये. आणि तामिळनाडूमध्ये जाऊन जर आपण स्वेटरचं उत्पादन करायला लागलो तर तुमचं स्वेटर तिथल्या लोकल बाजारपेठेमध्ये कुणीही घेणार नाही. का? तर तामिळनाडू मधलं वातावरण, हवामान हे स्वेटर वापरण्याच्या लायकीचं नाहीच आहे. कारण 12 महिने तामिळनाडूमध्ये उष्णता असते आणि तिथे जर आपण स्वेटरचं उत्पादन करू लागलो आणि तिथल्या लोकांना जर स्वेटरचं महत्व आपण सांगू लागलो तर ते विकलं जाणार नाही. त्यामुळे इथे उद्योजकतेला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो की मी एखादा उद्योगधंदा स्थापन करत असताना तिथल्या लोकांची मानसिकता काय आहे, लोकांची वस्तू उपभोगण्याची अवस्था काय आहे, तिथला सामाजिक आणि आर्थिक स्तर काय आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन वस्तूचं उत्पादन करावं लागतं. अन्यथा ते उत्पादन पूर्णपणे अपयशी ठरेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडून केल्या जातात त्यालाच उद्योजकता असं म्हणतात. त्यामुळे इथे बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने आपण बघू. कारण इथे प्रस्तावनेमध्ये त्या गोष्टी दिलेल्या आहेत पण प्रस्तावनेमध्ये परत त्याच गोष्टी आणि इथे वैशिष्ट्यांमध्ये सुद्धा त्याच गोष्टी परत डबल बघण्यापेक्षा आपण वैशिष्ट्य डायरेक्टली बघू. वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने आपल्याला समजेल की नेमकं हे तत्व काय आहे. तर पहिलं वैशिष्ट्य आहे सृजनात्मकता. म्हणजे उद्योजकतेजवळ सृजनात्मकता असली पाहिजे. म्हणजे आज मी ज्या वस्तूचं उत्पादन करत आहे त्याच वस्तूमध्ये नाविन्यता, नवीन निर्मिती आपण केली पाहिजे. एकाच प्रकारची वस्तू जर आपण वर्षानुवर्षे तसंच करत असेल तर आपली वस्तू विकली जाणार नाही. म्हणजे आपण समजा एक पेन उत्पादन करतो आणि गेली 100 वर्ष एकच क्वालिटीचं पेन उत्पादन करतो आहोत तर आज ते विकलं जाणार नाही. कारण आज 100 वर्षानंतरच्या माणसाची मानसिकता बदललेली आहे. त्याला तुम्ही उत्पादन केलेलं पेन आवडत नसेल कारण 100 वर्षापूर्वीचं तुमचं जुनं पेन आहे ते आत्ताचा माणूस वापरणार नाही. जसं ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतो ते म्हणजे बाटा, ही जी आपली शूज उत्पादन करणारी कंपनी आहे, खूप जुनी कंपनी आहे. पण बाटाचा एक ठरलेला ट्रेंड होता. म्हणजे लेडीज चप्पल असेल, जेंट्स चप्पल असेल, जेंट्स शूज असतील, ठरलेला पॅटर्न होता. त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये ते बदल करत नव्हते. त्यामुळे 1990 सालानंतर ज्यावेळी आधुनिकता किंवा जागतिकीकरण जेव्हा सुरू झालं तेव्हा बाटाचं उत्पादन वाढलं होतं पण प्रत्यक्षात विक्री मात्र शून्यावर आली होती. कारण त्यांचा ट्रेंड जुना होता. त्यांच्या चप्पलच्या काय म्हणतो स्ट्रक्चर मध्ये जुनापणाच होता. कोणी विकत घेत नव्हते. टिकाऊ वस्तू होती पण घेत नव्हते का तर फॅशनेबल नव्हतं. आणि 1990 नंतर जागतिकीकरणामुळे जगात काय फॅशन आहे मग ती शूजची असेल ती लोकांना कळली होती आणि त्या फॅशनचं उत्पादन बाटा करत नव्हतं. त्यामुळे मार्केटमध्ये बाटाची विक्री मंदावलेली होती. आणि शेवटी 2000 सालानंतर बाटानं स्वतःचं प्रोडक्शन बदललं आणि लोकांची जी फॅशन आहे त्या फॅशनला अनुसरून त्यांनी उत्पादन घ्यायला सुरुवात केली आणि मग बाटाचं उत्पादन परत विक्री सुरू झाली. कारण फॅशनेबल बाटा उपलब्ध झाला. यालाच म्हटलं जातं सृजनात्मकता, नाविन्यता. जर तुम्ही एकाच प्रकारची वस्तू वर्षानुवर्ष तयार करत असाल तर वस्तू विकली जाणार नाही. त्यामुळे आज जर आपण असं म्हटलं की जो 1873 साली रेडिओ तयार झाला तोच रेडिओ आज 2020 सालामध्ये आम्ही विकायला गेलो तर कुणी घेणार नाही. आज जर आपण बाजारामध्ये बघितलं रेडिओ घेणारे किती टक्के लोक आहेत? 0.01 असतील. इतक्या कमी प्रमाणामध्ये रेडिओ विक्री किंवा विकत घेणारी लोक आहेत. आज घेत नाहीत का? रेडिओचं ठरलेलं स्ट्रक्चर आहे ते आज कुणी घेणार नाही. त्यामुळे रेडिओला स्वतःचं उत्पादन बदलावं लागलं आणि आज तुमच्या मोबाईलमध्ये किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये रेडिओ आला म्हणून तो आज घेतला जातो किंवा वापरला जातो. आणि आता तो वापरला गेला नसता. यालाच नाविन्यता आणि सृजनात्मकता म्हणतात. हे उद्योजकाचं मुख्य वैशिष्ट्य आहे की मी ज्या वस्तूचं उत्पादन करतो आहे ती वस्तू पुढच्या काळामध्ये मला बदलावी लागेल लोकांच्या मानसिकतेला अनुसरून. आज आपण जे कपडे वापरतोय ते काय 18व्या शतकातले
नाहीये. आज खूप मोठ्या प्रमाणावर फॅशनेबल कपडे आपल्याला उपलब्ध होतात, त्यामुळे त्याची विक्री होते. जर आपण 1980 सालातलेच किंवा 18व्या शतकातलेच कपडे जर आज विकायला बसलो असतो तर आज कुणी घेतलं नसतं. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आपण उदाहरणादाखल घेऊ शकतो की उद्योग चालवायचा असेल तर कशी नाविन्यता त्याच्यामध्ये आपल्याला आणावी लागेल. तर हे वैशिष्ट्य. त्यानंतर वचनबद्धता, तिसरं वैशिष्ट्य अतिशय महत्वाचं आहे. आता वचनबद्धता मिळणं मुश्किल आहे. जसं मी तुम्हाला फेअर अँड लवलीचं उदाहरण दिलं. एखाद्या काळ्या माणसाला जर आपण सांगितलं की 1 वर्षभर फेअर अँड लवली लाव आणि तू 1 वर्षानंतर गोरा होशील. आता फेअर अँड लवलीचं उत्पादन होऊन किमान 60 वर्ष पूर्ण होत आहे, पण काळ्याचा गोरा माणूस झालेला नाही, कातडीचा रंग बदलत नाही. याला आपण वचनबद्धता म्हणू शकत नाही. वचनबद्धता म्हणजे काय? मी एखाद्या वस्तूचं उत्पादन करत असताना त्या वस्तूमधून या गोष्टी तुम्हाला मिळतीलच असं म्हणून जे सांगितलं जातं ते मिळालं तरच वस्तू विकली जाते, अन्यथा विकली जात नाही. म्हणजे गॅरंटी दिली पाहिजे की ही वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर तुम्हाला हे फायदे मिळतील. पण आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये असं बऱ्याच वेळा होत नाही. पण इतर म्हणजे सौंदर्य प्रसाधनांचा एक भाग सोडला तर बाकीच्या अनेक वस्तूंमध्ये आपल्याला गॅरंटी दिली जाते, वचनबद्धता पाळली जाते. मग टीव्ही असेल, संगणक असेल, मोबाईल असेल, अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे वचनबद्धता पाळली जाते. तुम्हाला हे फंक्शन्स यामध्ये मिळतील आणि त्याचा उपयोग तुम्हाला होईल असं जे सांगितलं जातं ते मिळतातच. ही वचनबद्धता आहे आणि ती वचनबद्धता पाळली तरच तुमच्या वस्तूचा सेल होतो, विक्री होते, अन्यथा होणार नाही. त्यामुळे उद्योजकाला वचनबद्धता वस्तूच्या उत्पादनामध्ये पाळावीच लागते. त्यामुळे हे एक महत्वाचं आहे. पुढे आहे उद्दिष्टपूर्ती म्हणजे टार्गेट. आपण जर काय म्हणतो की उत्पादन खर्च आणि नफा याचा ताळमेळ न बसवता जर उद्योगधंदा चालवायचं म्हटलं तर तो चालणार नाही. त्यामुळे नफा मिळवण्यासाठी अमुक इतक्या कालावधीमध्ये अमुक इतक्या वस्तूचं उत्पादन झालंच पाहिजे असं टार्गेट ठेवून जर आपण उद्योगधंदा चालवायचा असेल तरच तो चालतो, अन्यथा चालणार नाही. त्यामुळे उद्योजकाचं हे वैशिष्ट्य असलं पाहिजे की त्याच्याजवळ उद्दिष्टपूर्ती साधण्याची क्षमता असली पाहिजे. जर उद्दिष्टपूर्ती साधता येत नसेल तर 1-2 वर्षांमध्ये त्यानं सुरू केलेला उद्योगधंदा त्याला बंद करावा लागेल. त्यामुळे उद्दिष्टपूर्ती साधण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. पुढे आहे समस्यांचं निवारण. कारण आता आपण कोरोनाच्या काळामध्ये जर बघितलं तर आज मार्केट पूर्णपणे डाऊन आहे. तर अशा मार्केट डाऊन काळामध्ये येणाऱ्या समस्यांचं निवारण करण्याची क्षमता सुद्धा त्या उद्योजकाजवळ असली पाहिजे. जर समस्यांचं निराकरण करण्याची क्षमता त्याच्याजवळ नसेल तर मात्र उद्योगधंदे चालणार नाही. त्यामुळे समस्यांचं निवारण करण्याची क्षमता त्याच्याजवळ असली पाहिजे. उद्योजक हा चैतन्यशील आणि क्रियात्मक असला पाहिजे. कारण जर मालकच आळशी असेल, त्याच्याकडे नेतृत्व गुण चांगले नसतील तर त्याच्या हाताखाली काम करणारे कामगार सुद्धा निष्क्रिय बनतील. त्यामुळे उद्योजकानं स्वतः क्रियाशील असलं पाहिजे, त्याच्याजवळ चांगले नेतृत्व गुण असले पाहिजे, तो चैतन्यशील असला पाहिजे, म्हणजे नेहमी ऍक्टिव्ह असला पाहिजे. तो जर ऍक्टिव्ह नसेल तर मात्र मग त्याचा उद्योगधंदा चालणार नाही. त्यामुळे उद्योजकाजवळ असे चांगले गुण असले पाहिजेत. त्यानंतर त्याच्याजवळ संघटन कौशल्य असलं पाहिजे. म्हणजे हे संघटन कौशल्य नसेल तर त्याचं कामगार व्यवस्थापन, भांडवल आणि मूलभूत गोष्टी उद्योगाच्या आहेत त्या सगळ्याच वाया जातील. त्यामुळे संघटन कौशल्य त्याच्याजवळ चांगलं असलं पाहिजे. मग कामगारांना हँडल करणं असेल, बाजारपेठेला हँडल करणं असेल, या सगळ्या गोष्टीसाठी त्याच्याजवळ संघटन कौशल्य चांगलं असलं पाहिजे. त्यानंतर निर्णय क्षमता चांगली असली पाहिजे. म्हणजे काय म्हणतो की पटकन परिस्थिती ओळखून, मग ती प्रतिकूल परिस्थिती असेल किंवा अनुकूल परिस्थिती असेल, त्या परिस्थितीला अनुरूप पटकन योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता त्याच्याजवळ असली पाहिजे.
जर त्याच्यावर निर्णय क्षमता नसेल तर मात्र मग जे मगाशी म्हटलं ते समस्यांचं निराकरण त्याला करणं शक्य होणार नाही. त्यामुळे उद्योजकाजवळ निर्णय क्षमता सुद्धा चांगली असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उद्योजकाजवळ आत्मविश्वास असला पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी जो उद्योगधंदा स्थापन करणार आहे तो उद्योगधंदा नीटपणे मी चालवेन, मी जी वस्तू उत्पादन करणार आहे ती ग्राहकांच्या पसंतीला पडेल किंवा मी ती ग्राहकांच्या पसंतीला पाडण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण करू शकेन. हा आत्मविश्वास जर असेल तरच त्याची वस्तू विकली जाईल, अन्यथा जाणार नाही. जसं मराठीमध्ये म्हण आहे की जो बोलतो तो खडे विकू शकतो, पण जर बोलण्याचं कौशल्य नसेल चांगलं तर त्याच्याजवळ सोने माणिक मोती सुद्धा विकले जाणार नाही. म्हणजे बाजारपेठेमध्ये आपण प्रेझेंटेशन कसं देतो हा आत्मविश्वास आपल्याजवळ असला पाहिजे. त्यामुळे तरच आपला उद्योगधंदा चालतो, अन्यथा तो चालणार नाही. तर अशा मोजक्या उदाहरणांसोबत आपण ही उद्योजकाची वैशिष्ट्ये बघितलेली आहेत. यानंतर पुढचा भाग जो आहे तो म्हणजे उद्योजकाला कोणती कार्य करावी लागतात ती आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊ. या ठिकाणी दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. एक, उद्योजकता कशाला म्हणतात आणि त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी येतात आणि एखादा उद्योगधंदा जर यशस्वी करायचा असेल तर उद्योजकाजवळ कोणती वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत, अशा दोन गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. कार्य जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊ. धन्यवाद.